जय जिजाऊ जय सावित्री। मी उमा अरुण जाधव, ग्रामीण विकास केंद्र जामखेड, जिल्हा अहमदनगर व भटके विमुक्त संयोजन समितीचे सदस्य। आज सावित्रीमाईची 183वी जयंती आहे। ती साजरी करताना आनंदच होतोय आणि आपल्या कर्तव्याची जाणीव होते। सावित्रीबाईंनी स्त्री मुक्ती चळवळीसाठी जो सहभाग नोंदवला होता, तसा सहभाग आपणही नोंदवावा, हा विचार नेहमी मनात सतवत होता। या विचारालाच घेऊन मी भटक्या विमुक्त समूहातील महिलांच्या प्रश्नांवर आणि मुद्द्यावर काम करत आहे। सावित्रीमाईंनी महिलांच्या शिक्षणासाठी खूप अन्याय सहन केला, अंगावर शेण घेतलं, शिव्या खाल्ल्या आणि आपल्याला एका अशिक्षित महिलेने शिक्षित होऊन शिक्षणाचा अधिकार दिला। आज आपल्या शिक्षणाच्या अधिकारामुळे आज आपण नोकऱ्या करत आहोत, व्यवसाय करत आहोत, प्रत्येक क्षेत्रात पुढे आहोत। तेवढंच काय तर आपण राष्ट्रपती पदही भूषवत आहोत। सावित्रीमाईच्या या विचाराला, या छोट्या लावलेल्या पंक्तीला, विचाराच्या पंक्तीला मी पुढे घेऊन मीही हे कार्य चालू केलं आहे। माझं निवारा बालगृह आहे, जिथे भटक्या विमुक्त समूहातील 84 मुलं मुली आहेत आणि आईचं घर आहे, ज्याच्यात अन्याय अत्याचारग्रस्त महिला यांना आम्ही प्रशिक्षित करत आहोत, शिक्षित करत आहोत, त्यांच्या पायावर उभा करत आहोत। जसं सावित्रीबाईंनी विचाराची पंक्ती लावली आहे, तशीच पंक्ती आपणही लावावी आणि समाजाचं देणं आहे, कर्तव्य आहे, म्हणून हा वारसा पुढे चालवावा। ग्रामीण विकास केंद्र व भटके विमुक्त संयोजन समिती याच्या वतीने सावित्रीमाईच्या जयंतीला विनम्र अभिवादन करून जय जिजाऊ जय सावित्री।